सरकारी कार्यालयामध्ये कायदेशीर काम करून घेऊन जायचं म्हटलं तर वजन ठेवल्याशिवाय फाईल काही हलत नाही असा अनेकांचाच अनुभव आहे। भ्रष्टाचार शिष्टाचार बनल्याच्या या काळामध्ये एक पाटी सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। ही पाटी आहे नागपूरमधल्या सरकारी कार्यालयामधली। वाचताना तरी मनाला आनंद देणाऱ्या या पाटीवरती नेमकं काय लिहिलंय आणि ते का लिहिलंय बघूयात। सध्या भ्रष्टाचाराचे वेगवेगळे प्रकरण जे आहे ते प्रसारमाध्यमांमध्ये गाजत असतात। सोबतच अनेक असे व्हिडिओ असतात ज्याच्यामध्ये लाखो करोडो रुपये जे आहेत बॅगेमध्ये भरलेले आपल्याला दिसून येतात। मात्र नागपुरातील एक पार्टी जी आहे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। मी माझ्या पगारावर समाधानी आहे। नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त महसूल राजेश खवले यांनी गेले अनेक दिवस त्यांच्या कार्यालयातील टेबलावर अशी पाटी जी आहे ती लावलेली आहे आणि त्याच्यातून त्यांचा एक उद्देश आहे की त्यांच्या कार्यालयात त्यांच्या समोर येणारे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना स्पष्टता व्हावी की या ठिकाणी कामं करून घेण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा वेगळा मार्ग स्वीकारायची गरज नाही आहे, तर कामं जे आहेत ते नियमाप्रमाणे आणि जो काही प्राधान्यक्रम आहे त्याप्रमाणे होता। राजेश खवले यांनी लावलेली ही जी पाटी आहे नक्कीच समाधानकारक आहे आणि लोकांना एक आश्वासन देणारी आहे। मी माझ्या पगारावर समाधानी आहे। राजेश खवले यांनी नेम प्लेटवरती आपल्या नावापेक्षा आणि हुद्द्यापेक्षा या वाक्याला जास्त महत्त्व दिलंय। टेबलवर म्हणा किंवा टेबला खालून आपल्या कक्षामध्ये कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा नाही हे अधोरेखित करण्याचा महसूल अप्पर आयुक्त राजेश खवलेंचा हा क्रिएटिव्ह प्रयत्न। राजेश खवलेंच्या या नेम प्लेटचं आणि या नेम प्लेटमध्ये दडलेला मतितार्थ दोन्ही गोष्टी सगळ्यांना भावतायत। सर्व या देशातील जनतेची एकच मागणी आहे की हा देश ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत चालवला जातो तो एक कणा आहे या देशाचा, त्यांनी पगारावरतीच समाधानी असलं पाहिजे। कारण या देशात मिळणारा पगारसुद्धा 7व्या वेतनआयोगामध्ये भक्कमपणे त्यांना मिळतो आहे, प्रत्येकालाच मिळतो आहे। ज्यांना जे कामं करतात त्यांना भक्कम पगार मिळतो आहे, त्यामध्ये त्यांनी समाधानी असायलाच पाहिजे। त्यांनी जर मनामध्ये असे निर्णय केले की मी माझ्या पगारावर समाधानी हो, तर या देशातला भ्रष्टाचार संपेल आणि हा देश हा अमेरिकेच्याही पुढे जाईल, यात माझ्या मनात कुठेही शंका नाही। आता राजेश खवलेंना ही नेमप्लेट लावण्याची वेळ नेमकी का आली असावी? कारण प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये टक्केवारीवाली गँग ही चांगलीच फोफावली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी लाच घेतानाचा व्हिडिओ मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी समोर आणला। एलओसीची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये 2,80,000 रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय। हा एका कॉन्ट्रॅक्टरकडनं, त्याचं कामही छोटं होतं काम, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनंही पैसे घेताना दिसतोय। अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरकडनं हे पैसे या अभियंत्यांकडनं जमा केले जातात। फक्त निधी आणायचे, हे जे पैसे तो जमा करतोय हे फक्त तो एलओसीचे म्हणून सांगतोय। बाकी त्याला जेव्हा विचारतात की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्साचं काय, तेव्हा तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा। माझ्याकडे एक्झिक्युटिव्हसुद्धा व्हिडिओ आहे आणि डेप्युटीचा सुद्धा व्हिडिओ आहे। सध्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराचा कोणता पॅटर्न सुरू आहे हे देखील संदीप देशपांडेंकडूनच ऐकूयात। कामाची एक फिक्स अमाऊंट असायची। समजा काय 1 कोटीचं काम असेल तर त्याचे काय 5%, 10%, 12% जे काय ते फिक्स असायचे सगळे। आता शासनाचा निधी आणण्याचे पैसे वेगळे, वर्क ऑर्डरचे पैसे वेगळे आणि वर्क ऑर्डर एक्झिक्युटिव्ह झाल्यावर जे पेमेंट निघतं PWDचे त्याचे पैसे वेगळे। इतका उघड पद्धतीने हा भ्रष्टाचार चाललेला आहे। एकीकडे पगारावर सुख समाधानाचं आयुष्य जगण्याचं धोरण ठेवणारे प्रामाणिक अधिकारी, तर दुसरीकडे पगाराच्या सोबतच टक्केवारीच्या रूपात स्वतःचे खिसे भरणारे भ्रष्ट अधिकारी। एकाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, तर दुसऱ्याला जेवढे चापकाचे फटके मारावेत तेवढं कमी आहे। मुंबईहून ईशान देशमुखसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।